मला राहायला घर कसे मिळाले त्याची ही हकीकत आहे. मी सांगण्यापूर्वी आधी माझी ओळख करून द्यायला हवी. नाही, मी सान्यांचा मधू. सान्यांपैकी शिल्लक राहिलेल्या या दोनच गोष्टी, एक साने हे आडनाव आणि दुसरी मधू, म्हणजे मी. बस, दुसरे काही नाही. ना घर, ना पैसा अडका, एक माणूससुद्धा शिल्लक नाही. थोडक्यात मी अगदी सर्वार्थाने अनाथ होतो. तरी त्यातही एक गंमत होती. घर नसल्यामुळे घराची जबाबदारी नव्हती. माणूस नसल्यामुळे हटकायला कुणी नव्हते. सडाफटिंग वाढत होतो. वार लावून जेवत होतो. सकाळ संध्याकाळ मोफत व्यायामशाळेत जात होतो. दुपारी शाळा. तसा दरवर्षी पासही होत होतो. 4 मित्र होते. गावात कुणाशी वाकडे नव्हते. एकंदरीत दिवस मजेत जात होते. पण नाही म्हटले तरी कधीकधी कसली तरी रुखरुख वाटायची. आपला स्वभाव असेल त्यात आनंद माणण्याचा. पण कधीकधी आपले वाटायचे की आपल्यालाही घर असते तर बरे झाले असते. म्हणजे कुठेतरी देवळात, व्यायामशाळेत नाहीतर धर्मशाळेत पडून राहावे लागले नसते. अलीकडे तर हा विचार फार जोर करायला लागला होता. वारावर जेवण्याचा आणि पारावर झोपण्याचा आता कंटाळा येऊ लागला होता. स्वतःच्या हक्काच्या घरात सुखाने 4 घास खावेत, 4 गोड शब्द बोलायला कुणी मायेचे माणूस असावे असे वाटायला लागले होते. लहानपणापासून अंगवळणी पडलेल्या या गोष्टी आत्ताच टोचू लागल्या होत्या. घराचा विचार मनात आला की मन उदास व्हायचे. मग मी नेटाने ठरवायचो की लवकर मॅट्रिक व्हायचे, मग शहरात जायचे, नोकरी करून पुढे शिकायचे, पैसे साठवून भाड्याच्या का होईना पण 2 खोल्या स्वतःच्या नावावर घ्यायच्या, लग्न करायचे, संसार थाटायचा. मग कोण म्हणेल मला अनाथ, पोरका, बेघर. पण त्याला तर अजून पुष्कळ वर्षे अवकाश होता. माझ्या अगदी उलट परिस्थिती चिखलीकरांच्या सदाची होती. आमचा 5-6 मुलांचा एक कंपू होता. त्यात मीच सर्वात लहान, म्हणजे 17 वर्षाचा होतो. बाकी सारे जण एकेका इयत्तेत 2-2 वर्षे काढलेले बाप्पे होते. मला शाळेत नादारी मिळत असल्यामुळे नापास होऊन माझे चाललेच नसते. तेव्हा सदा चिखलीकरला मनापासून माझा थोडा हेवाच वाटत असे. सदा आमच्या कंपूत कुणालाच आवडत नसे, कारण तो 1 नंबरचा लाडावलेला मुलगा होता. सावकाराचा पोरगा. तेव्हा त्याचा शब्द कधी खाली पडत नसे. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे व्हायची. बरे, लाडावलेला तर लाडावलेला, पण मनाचाही चांगला नव्हता. सगळे हातावर मिळत असूनही सगळ्या जगाचा राग धरायचा आणि राग आला की पारिपत्य करायचा. गडीबिडी चिक्कार हाताशी. गावात याचीच सत्ता. कंपूत त्याला आम्ही टिकवला होता त्याचे कारणही हेच. त्याच्याशी वैर म्हणजे सावकाराशी वैर, म्हणजे अख्ख्या घराला त्रास. कारण सावकाराशी वैर म्हणजे उभ्या गावाशी वैर. मला तशी काळजी नव्हती म्हणा, पण मी 4 घरचे खात होतो. उद्या ती घरे बंद झाली असती तर. म्हणून आम्ही कुणी सदा चिखलीकराच्या वाटेला जात नव्हतो आणि त्याचे लहान मोठे आचरटपणाचे चाळे, गुंडगिरी, शिवीगाळ चालवून घेत होतो. पण एकदा मात्र अतिरेक झाला. सदाबद्दलची माझी चीड कशी कोण जाणे, पण अगदी कानशिलापर्यंत पोहोचली. तसे म्हटले तर बाप साधीच होती. गावात वेळोवेळी घडणारी होती. आता विचार केला तर ती एवढी विकोपाला पोहोचली याचे आश्चर्यही वाटते. आमच्या कंपूत गंपू नावाचा एक गरीब स्वभावाचा मुलगा होता. त्याची बहीण वाट्टे करवंदे तोडायला रानात गेली होती. दिवस बुडायला आला होता. इतक्यात कुठून तरी सदा आला आणि त्याने त्या पोरीला धरले. तिच्या पदराला हात घातला. ती बापडी ठो ठो बोंबलत होती, पण रानात कोण येते ऐकायला. सुदैवाने आम्ही दोघे तिघे जवळच्याच जांभळीवर होतो. मी एकदम झाडावरून उडी टाकली आणि सदावर झेप घेऊन त्याला मातीत लोळवला. बुकल बुकल बुकलला. अगदी जन्माची याद राहील असा बडवून काढला, सगळ्यांच्या साक्षीने. दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत भेटलो, पण आम्ही कुणी काही मनात ठेवले नाही. जसे काही झालेच नाही. इतक्या मोकळेपणाने
आम्ही सगळे सदाशी बोललो. गंप्या बोलला, मी सुद्धा बोललो. सदा पहिल्याने थोडा बुजला, मग तोही पुन्हा मिसळला आमच्यात. या प्रकारानंतर 8 दिवसातली गोष्ट. सदा शाळेत सुटल्यानंतर एकटाच माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, स्कॉलर. सदा एकटाच मला स्कॉलर म्हणायचा. साला आज आपण जहागिरीच्या वाड्यात जायचं. जहागिरीचा वाडा भुताटकीने पछाडलेला आहे अशी संबंध गावाची खात्री होती. वाडा गावाबाहेर लांबवर होता आणि फार जुना होता. खरे तर त्याला जहागिरीचा वाडा असे का म्हणत हेही कुणाला माहीत नव्हते. त्याचा मालक म्हणे मुंबईला कसल्याशा व्यापारात होता. त्याला कुणी पाहिलेले नव्हते. तो कसला व्यापार करतो हेही एक कोडेच होते. एका रखवालदाराशिवाय त्या जहागिरीच्या वाड्याच्या जवळपास कुणी नसायचे. वाड्याच्या आजूबाजूला फारशी वस्ती नव्हतीच. वाड्याची पडझड झालेली होती आणि त्यात राहत अर्थात कोणीच नव्हते. तरीही वाड्यात कधीमधी दिवा दिसायचा. कुणी कुणी म्हणायचे की तिकडे मध्यरात्री एक आकृती वावरताना दिसते. आकृती एका म्हातारीची असते. कधी तिच्या हातातल्या काठीचा ठक ठक असा आवाजसुद्धा जमिनीवर होतो. हे आणि दुसरे एक. वाड्याच्या आसपास म्हणे एक मुलगी फिरताना पुष्कळांनी पाहिली होती. तिच्या 2 डोळ्यांच्यावर आणखी 2 डोळे होते म्हणे. वाडा जुना असला आणि त्यात कुणी राहत नसले तरीसुद्धा जुन्या मालकाच्या काही वस्तू, थोडी भांडीकुंडी होतीच. ती मधूनमधून नाहीशी व्हायची असे रखवालदाराचेच म्हणणे होते. वास्तविक हा रखवालदारही थोडा विचित्रच होता म्हणतात. तो फार थोडे बोलायचा. कुणी बोलायला गेल्यास बोलायचाच असेही नाही. 1 ना 2, 1000 गोष्टी त्या वाड्याविषयी गावात बोलल्या जात. आमच्या कंपूलाही जहागिरीच्या वाड्याविषयी विलक्षण कुतूहल होते. त्या वाड्यात भुताटकी आहे किंवा नाही याविषयी आमच्या चर्चा नेहमी रंगत. पैजासुद्धा मारल्या जात. एकदा प्रत्यक्षात जाऊन पाहण्याचा निश्चय तर नेहमी केला जाई, पण तो बेत तेवढ्यावरच राही. कारण वाड्यात भूत नसल्याची खात्री अशी कुणालाच नव्हती आणि धोका पत्करायला तसा कुणाला फारसा उत्साह नव्हता. त्यामुळे सदाने जेव्हा जहागिरीच्या वाड्यात जाण्याचा विषय काढला तेव्हा मलाही एकदम उत्सुकता वाटली. मी विचारले, कशाला? भूत बघायला? चल रे, भूत कसलं आलंय? सदा म्हणाला. पण साला लोक एवढं बोलतात तर एकदा जाऊन बघूया तर खरं. हो, जाऊया. माझी तयारी आहे. आज मध्यरात्री. मध्यरात्री नको रे, घरी समजेल. काळोख पडल्याबरोबर लगेच जाऊया. म्हणजे पुन्हा जेवायला घरी हजर. चालेल, मग सांग सगळ्यांना. सगळे नकोत, उगाच बोंबाबोंब करतील. आणि साला खरं काहीतरी असलं तर एक जण चड्ड्या ओल्या करतील. आपण आधी जाऊन येऊया, मग हवं तर सगळे जाऊ. मी तयार झालो. खरे म्हणजे मलाही जास्त माणसे बरोबर नकोच होती. काही नसले तरी उगाच गोंधळ करायचे लेकाचे. आणि मला दोघांनीच जाण्यात थोडी हुशारीसुद्धा वाटत होती. तशी थोडी भीती होतीच, पण उत्सुकता फार. काय होईल आणि काय नाही, पण एकूण मोठी गंमत येणार होती खास. सूर्य बुडाला. ठरल्याप्रमाणे मी आणि सदा या कानाचा त्या कानाला पत्ता लागू न देता गुपचूप ओढ्याजवळ भेटलो. सदा खिशावर हात ठेवून चालला होता. मी विचारले, खिशात काय रे? त्यावर तो नुसताच हसला. एवढ्यात वरून एक टिटवी ओरडत गेली. आम्ही दोघेही केवढ्यांदा दचकलो. मग हसत सुटलो. शूरवीरांसारखे आम्ही भुताटकीचा वाडा बघायला. त्यात भूत आहे की नाही याचा छडा लावायला चाललो होतो आणि घाबरत होतो टिटवीच्या ओरडण्याला. काळोख पडू लागला. मी बॅटरी पेटवली. वाडा जवळ आला. एक छोटी दगडांची रास वाटेत होती. गेलो चढून आणि चढताना सदाच्या खिशातली वस्तू चटकन खाली पडली. सुरी होती ती. सदाने लगबगीने खाली वाकून सुरी उचलली. म्हणाला, अशा ठिकाणी जायचंय, बरोबर असलेली बरी. मी काहीच विचारले नव्हते. एवढे साधे मला काय समजत नव्हते का? वाड्याच्या दाराशीच रखवालदार भेटला.
त्याला पाहताच प्रथम आमच्या अंगावर शहारेच आले. अगदी म्हातारा, सुरकुतलेला होता तो. हातातल्या कंदिलाचा प्रकाश त्याच्या चर्येवर खालच्या बाजूने पडला होता. त्यामुळे चेहरा भयान वाटत होता. आणि डोळे, असे डोळे मी तरी जन्मात पाहिले नव्हते. भीतीने तारवटल्यासारखे मोठे विस्फारलेले डोळे होते त्याचे. त्याने एक क्षणभर आमच्याकडे टक लावून पाहिले. माझ्या अंगातून भीतीची एक लहर गेली. दुसऱ्या क्षणी त्याने आपल्या फाटकाला कुलूप लावण्याचे काम पुढे चालू केले. ते पुरे होताच कंदील उचलून तो चालता झाला. या सगळ्या प्रकारात तो आमच्याशी एक अक्षरही बोलला नाही. त्या फाटकाला कुलूप लावण्यात काय अर्थ होता कोण जाणे, कारण त्यामुळे आमची काहीच अडचण झाली नाही. आम्ही सरळ फाटकावरून चढून आत उड्या मारल्या. फाटक तसे उंच होते, पण झाडावरून उड्या मारण्यात आमचा जन्म गेला होता. वाड्याच्या बाहेरच्या दरवाजाची कडी गंजली होती. थोडा वेळ खटपट करताच ती बाजूला सरकली आणि कर्र कर्र आवाज करीत दरवाजा उघडला. आत सर्वत्र धुळीचा दाट थर होता. खालचा प्रशस्त दिवाणखाना रिकामाच होता. 2-4 जुनी चित्रे, एक गादीची खुर्ची, मोडकी स्टुले असे काही बाही होते तिथे. सगळ्या वस्तूंवर धुळीची पुटे बसली होती. दिवाणखान्याच्या टोकाला एक बंद दरवाजा होता. भीतीने म्हणा की कशाने, पण सदा सारखा माझ्या मागे मागे राहत होता. मी त्याला बरोबर घेतले आणि तो दरवाजा उघडला. आत एक छोटा पलंग होता. त्याच्यावरची गादी भयंकर मळलेली आणि ठिकठिकाणी उसवलेली होती. मी माझ्या हातातल्या बॅटरीचा उजेड सगळीकडे फेकीत होतो. इतक्यात सदा हलक्या आवाजात म्हणाला, "ते बघ तिकडे वरच्या कोपऱ्यात." मी पाहिले. बॅटरीच्या उजेडात पाहिले. अगदी डोळे फाड फाडून पाहिले. पण भिंतीवरून लोंबणाऱ्या कोळिष्टकांपलीकडे मला काहीच दिसले नाही. मी सदाला काही विचारणार इतक्यात माझ्या बरगडीत एक तीव्र सूक्ष्म खोल वेदना झाली. क्षणभर मी दातांवर दात आवळून श्वास रोखून धरला. एवढ्यात आणखी एका ठिकाणाहून वेदना, मग दुसऱ्या, मग वेदनांच्या प्रचंड वणव्यात सापडलो. काहीच समजेनासे झाले. आग, आग आणि काळोख, तांबडा लाल काळोख, आग, आग, आणि एकदम मी मोकळा झालो. सगळ्या वेदना संपल्या. आपण एक वाऱ्याची झुळूक आहोत असे मला वाटू लागले. कुठेही चढता उतरता येईल इतके आपण तरल झालो आहोत. कुठेही सामावून जाऊ इतके सूक्ष्म झालो आहोत असे मला वाटू लागले. मी खिडकीशी गेलो. तिथून चंद्रप्रकाशात सारे काही स्वच्छ दिसत होते. मी पाहिले. रक्ताळलेली सुरी हातात घेऊन दगडांवरून उड्या टाकीत सदा धूम पळत सुटला होता. एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सदाने त्या दिवशीच्या प्रकाराचा शेवटी माझ्यावर सूड घेतला होता. मला एकदम थकल्यासारखे वाटू लागले. खिडकीतून वाऱ्याचा झोत आत येताच मी खिडकीजवळून आत आलो. मला झोप आल्यासारखे वाटू लागले. तिथल्या तिथेच मी झोपी गेलो. सकाळ होताच मी जागा झालो. खरे म्हणजे जाग आली असे मला वाटले, पण ही जाग नव्हतीच. झोपेतच आपण उठून कामाला लागल्याचे स्वप्न पडावे तसे वाटत होते. सगळे अनिश्चित, सारवल्यासारखे. माझे अस्तित्व त्या खोलीत तरंगत होते. आणि पलीकडे ते काय पडले होते? अरे बापरे, ते तर माझे स्वतःचेच शरीर. पलंगावर पाठमोरे, पाठीत 3-4 सुरीचे वार केलेले दिसत होते. रक्ताचे ओघळ आता वाळून काळवंडू लागले होते. माझे शरीर पाहता पाहता मला वाईट वाटू लागले. रडू येईल असे वाटू लागले. मोठमोठ्याने रडावे असे मला वाटत होते. माझ्या मनात कल्लोळ कल्लोळ झाला. त्या कल्लोळाला वाट करून देणे जरुरीचे होते, पण आता तशी सोयच राहिली नव्हती. तेव्हा तो कल्लोळ काही केल्या कमीच होईना. माझे शरीर, किती स्वप्ने होती त्या शरीरातल्या जीवाची. पुढल्याच वर्षी मी मॅट्रिकच्या वर्गात जाणार होतो. नंतर मुंबईला, कॉलेजमध्ये. चांगली नोकरी, बायको, घर, संसार, स्वतःचे घर. मला मोठे व्हायचे होते. स्वतःचे घर करायचे होते. आणि मध्येच हे काय झाले? सगळे असे मध्येच
एकाएकी कसे संपून गेले, अचानक तुटून गेले. आता पुढे काही होणार नाही. किती भयंकर! काही म्हणजे काही आता व्हायचे नाही. सगळ्या बेतांचा, मनोरथांचा आता शेवट झाला. शेवट, घर, स्वतःचे घर. पहिला भर ओसरल्यानंतर मला दुसरे काही सुचू लागले. पहिली गोष्ट रखवालदाराविषयी. समजा त्याने हे शरीर तिथे पडलेले पाहिले तर? तो ते पाहिल असे वाटत नव्हते, कारण त्या खोल्या कैक दिवसात उघडलेल्या आणि झाडलेल्या दिसत नव्हत्या. मला एकदम आणखी एक विचार सुचला. तो रखवालदारसुद्धा? म्हटले, ठीक आहे, पाहून घेऊ. जहागिरीचा वाडा भुताटकीचा आहे काय? आता पाहतोच कसली भुताटकी तिथे आहे ते. शोध लावण्याची माझ्या इतकी सुरेख संधी दुसऱ्या कुणाला आजवर कधी मिळाली नसेल. मी एकदा खोल्यांमधून वाऱ्याच्या झुळकीसारखा फिरून आलो. तुरळक सामान आणि धुळीचा जाड थर, याशिवाय विशेष काही मला तिथे आढळले नाही. धुळीत बोटे फिरवून आपले नाव लिहून ठेवावे असे मला फार वाटत होते, पण बोटेच नसल्यामुळे ते अशक्य होते. आणि नाव लिहिले तरी ते वाचायला कोण येणार होते म्हणा तिकडे. एक आपली गंमत, दुसरे काय. पुन्हा मी माझ्या शरीराजवळ आलो. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून फिरलो. माझ्या आठवणीत तरी कुणी माझ्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला नव्हता. मी स्वतःला ते समाधान देत होतो. माझ्या शरीरावरचे केस हलकेच थरथरत होते. उघड्या ओठांजवळ फेसाचा ओघळ अर्धवट वाळला होता. मी तो पुसून काढला. बोटे नसल्यामुळे त्या साध्या कृतीलाही मला फार त्रास पडला. एवढेच नाही तर माझा थोडासा भाग त्या ओठातून आतसुद्धा गेला. त्यावरून मला एक कल्पना सुचली. मी ओठांमधून सावकाश, अगदी सावकाश आत माझ्या शरीरात उतरलो. अगदी सबंधच्या सबंध. आणि काय गंमत, माझे शरीर हलू लागले. मी मान वर केली, उठून बसलो, उभा राहिलो, पाय उचलले, चालू लागलो. अर्थात चालणे आता पूर्वीच्या इतके सोपे राहिलेले नव्हते. पूर्वी कसे शरीरामध्ये अगदी व्यवस्थित, गच्च, पक्के वाटायचे, आता सैल वाटत होते. मोठे अघळपघळ, दुप्पट चौपट मोठे कपडे घालून फिरावे असे वाटत होते, पण तरी बरे वाटले. कालपासून नुसतेच वाऱ्यासारखे फिरायचे म्हणजे विचित्र वाटत होते. तसे फिरायची नीट सवय होईपर्यंत तरी मला या शरीराचा आसरा हवाच होता. शिवाय दुसऱ्या कुणाच्या नजरेला न पडण्याच्या दृष्टीने तरी ते आवश्यकच होते. दुसऱ्या कुणाच्या, मी असा विचार करतो आहे, एवढ्यात उंबरठ्यात कुणाची तरी सावली दिसली. एक माझ्याच एवढी मुलगी आत येता येता दरवाजात थबकली होती. मला पाहताच ती लगेच वळली आणि पळू लागली. मी थांब थांब असे ओरडू लागलो, पण घशातून आवाजच फुटेना. सुदैवाने तिने पळताना मागे वळून पाहिले. मी थांबण्यासाठी केलेल्या खुणा तिने पाहिल्या. ती थांबली. मी तिच्या मागून पळण्याचा प्रयत्न करीत होतो, पण माझा शरीरावर मुळीच ताबा नव्हता. त्यामुळे माझा वेग फार कमी होता. म्हणून मी जागच्या जागीच उभा राहून तिला बोलावू लागलो. मला चालायला त्रास होत आहे असे पाहून ती परत फिरली, माझ्याजवळ आली. तुम्ही माझ्या आजीला पाहिलंत का हो? ती विचारित होती. मी नकारार्थी मान हलवली. खरे तर माझे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. मोठा विचित्र चेहरा होता तिचा. भुवयांच्या वरती आणखी 2 भुवया फुटल्यासारख्या वाटत होत्या. म्हणजे ही मुलगी लोक बोलतात त्याप्रमाणे? काय पाहता? माझ्या भुवया होय ना? तिने विचारले. मी मान डोलावली. लहानपणी माझ्या कपाळाला खोक पडली होती. त्यात चरचरून बिब्बा भरला होता. त्याच्या या खुणा राहिल्या. असं होय, मी म्हणालो. एव्हाना मला माझा आवाज सापडला होता. पण काय विचित्र येत होता तो. खोल विहिरीतून घाबरलेल्या माणसाचा यावा तसा. मला वाटते प्रथम तीसुद्धा तो आवाज ऐकून दचकली. पण तेवढ्यात मी प्रसंगावधान राखून माझ्या गळ्याला हात लावला आणि आवाज बसल्याचे दाखवले. ती हसली आणि जाऊ लागली. मी तिला थांबवण्यासाठी म्हटले, इथं आली होती तुझी आजी? मग ती चक्क थांबलीच.
बाहेर बोलत उभे राहणे योग्य नव्हते. आम्ही आत जाऊन बसलो. तिच्या बोलण्याला नुसते उधाण आले होते. मला वाटते तिला कधीच कुणाशी बोलायला मिळत नसावे. त्यामुळे तिच्या वयाचे कुणीतरी दिसताच ती बोलत सुटली होती. ती आणि तिची जख्ख म्हातारी आजी अशा दोघीच तिथे जवळ एका खोपटात राहत होत्या. आजी वेळी अवेळी येऊन रखवालदाराचा डोळा चुकवून तिथल्या वस्तू चोरून नेई. नातीने वेळोवेळी सांगूनसुद्धा ती ऐकत नसे. आजी दृष्टिआळ झाली की ती हटकून इथेच सापडणार हे आता नातीला ठाऊक झाले होते. एकूण असा प्रकार होता तर गाववाले या दोघींना इथली भूते समजत. वेळी अवेळी दिवा दिसणे, वस्तू नाहीशा होणे हे सारे हिच्या आजीचे कर्तृत्व. मला गंमत वाटली. म्हणजे या वाड्यात खरीखुरी भुताटकी नसतानाच सगळा गाव तसे समजत होता. ज्या शोधासाठी म्हणून मी आणि सदा वाड्यात आलो होतो तो शोध अखेरीस लागला होता. वाड्यात भूत नाही असे सिद्ध झाले होते. पण हे सिद्ध करतानाच खरोखर काय सिद्ध होत होते? मी स्वतः कोण होतो? माझा गोंधळ उडाला. मी तिला म्हणालो, लोक तर म्हणतात की हा वाडा झपाटलेला आहे. ती म्हणाली, हॅट, इकडे भूतभीत काही नाही. लोक उगाच घाबरतात. आत्ता आल्याबरोबर तुम्ही दिसलात ना, तेव्हा मी सुद्धा दचकले. पण म्हणून ती हसली. माझ्या पाठीवरच्या जखमा तिने पाहिल्या नव्हत्या म्हणून बरे. रात्री मला आजीबाईसुद्धा दिसल्या, पण त्यांना काही मी दिसलो नाही, कारण त्यावेळेस मी माझ्या शरीराबाहेर होतो. त्या सैल शरीराचा नाहीतरी आता मला कंटाळाच येऊ लागला होता. अर्थात ते शरीर कुणाला चटकन दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवण्याची मी खबरदारी घेतलीच होती. आजीबाई छोटासा कंदील घेऊन आल्या. त्यांनी थोडा वेळ इकडे तिकडे खुडबुड केली आणि काहीतरी कनवटीला लावून त्या चालू लागल्या. मी गमतीने त्यांच्या हातातल्या दिव्यावर फुंकर घातली. मला वाटले त्या घाबरतील. पण काय मेला हा वारा असे म्हणत त्या चालत्या झाल्या. त्यांना अधिक घाबरवण्याचा माझा विचार होता. पण म्हातारीने घाबरून अंथरूण धरले असते तर तिच्या त्या नातीलाच त्याचा त्रास झाला असता आणि ते तर मला नको होते. खरे सांगायचे तर ती मुलगी मला आवडली होती. तिचा गोड आवाज, बोलण्याची पद्धत आणि मोकळा स्वभाव मला आवडला होता. असे 3-4 दिवस गेले. वाड्यात माझ्याशिवाय दुसरे कोणी नसल्याचा माझा तर्क खराच ठरला होता. मला आता शरीराशिवाय संचार करण्याची सवय लागू लागली होती. तसाच मी एका संध्याकाळी त्या म्हातारा रखवालदारासमोर जाऊन उभा राहिलो. तो विडी शिलगावीत होता. मी फुंकर मारून त्याच्या हातातली काडी विझवली. अर्थातच मी त्याला दिसत नव्हतो. त्याने पुन्हा काडी शिलगावली. मी ती विझवली. असे 3-4 वेळा झाले. लगोलग मी त्याच्या खांद्यावर बसलो. तो चरकला. मी शेजारच्या झाडाची बारीक काटकी तोडली आणि त्याच्याभोवती गोलगोल फिरत राहिलो. नुसतीच काटकी फिरताना पाहून तो घाबरला. मुळातच भीतीने विस्फारल्यासारखे दिसणारे त्याचे डोळे पांढरे फटफटीत झाले आणि तो धूम पळत सुटला. म्हणजे अखेरीस तोही माणूसच निघाला. तरी मला संशय होताच. आता माझी खात्री आहे की तो काही या वाड्याकडे परत फिरणार नाही. याच सुमारास आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माझे शरीर कुजू लागले होते, आक्रसू लागले होते. माझ्या शरीराची ती तशी अवस्था पाहून मला फार वाईट वाटले. पण मी काही करू शकत नव्हतो. आता त्याचे दुसरे काय होणार? किती काळजी घेत होतो मी या शरीराची. थोड्याच दिवसापूर्वी नदीवर आंघोळ करताना तासनतास मी ते दगडाने घाशीत बसत असे. कधी कुठे खरचटले तर ताबडतोब न चुकता त्याला औषध लावीत असे. ते चांगले बलदंड व्हावे म्हणून सकाळ संध्याकाळ आखाड्यात घाम गाळीत असे. आणि आता त्या शरीराची ही अशी दशा. मूळचा गोरा वर्ण काळवंडायला लागला होता. केस झडले होते. उघडे डोळे आणि उघडे ओठ भेसूर दिसत होते. हे असे नुसतेच शरीर जर त्या 4 भुवयांच्या मुलीने पाहिले तर. पण त्या शरीराशिवाय तिला भेटणेही कठीण होते. शरीर कुजू लागलेले पाहून माझ्या जीवाचा संताप झाला. मी ते कुजू लागलेले शरीर
तसेच धारण करून फरफटत फरफटत अगदी कातर वेळेला चिखलीकरांच्या घराशी जाऊन उभा राहिलो. चंद्र उगवला आणि स्वच्छ प्रकाश पडला. सदा बाहेरून कुठूनसा आला. मला ओलांडून तो पुढे गेला. सदा, मी माझ्या त्या तसल्या आवाजात साथ घातली. तो न ऐकताच पुढे गेला. मी पुन्हा पुन्हा हाका मारल्या. पाय फरफटत पुढे गेलो. त्याच्या मागेच लागलो. तो मागे वळला. त्या पांढुरक्या चांदण्यात प्रेतकळा पसरलेले माझे ते शरीर भकासपणे दात विचकून हसताना त्याने पाहिले. बुजगावण्याच्या हातासारखा हलणारा माझा हात पाहिला आणि सदा तिथल्या तिथे बेशुद्ध पडला. एकदा वाटले त्याच्या मानेला बर्फासारखा एक गारगार स्पर्श करावा, जागच्या जागी मरून जाईल. या विचारासरशी मी पाऊल उचलले सुद्धा. एवढ्यात मला सद्बुद्धी आठवली आणि मी मागे फिरलो. खरोखरीच तो मेला असता तर कदाचित तोही माझ्यासारखा झाला असता. मग कदाचित त्या वाड्यात माझ्याबरोबर हक्काने राहिला असता. पुन्हा भांडणे, मनस्ताप, झगडे, कायमची कटकट. छे, नकोच ते. सदाला तसाच टाकून मी परतलो. मी त्याच्याहून अधिक हुशार होतो. मी त्याच्यासारखा आतताईपणाने सूड घेणार नव्हतो. माझा सूड अधिक सावकाशीने, संथपणाने घेतलेला आणि म्हणूनच अधिक जाचक होणार होता. थोड्या दिवसांनी मी सदाला शरीराशिवाय पुन्हा भेट दिली. तो झोपला होता. मी त्याच्या छातीवर जाऊन बसलो. बुक्के मारले. तो कळवळला. अलीकडे केवढा हटला होता तो. शेवटी तर मी शेजारची मेणबत्ती उचलली आणि त्याच्या नाकाला लावून परत जागेवर ठेवून दिली. त्याच्या आरडाओरड्याने सबंध घर जागे झाले. असे प्रकार सतत घडत राहिले तर सदा वेडा होईल. मला तेच हवे आहे. मला तो मरायला नको आहे. सावकाराचा मुलगा वेडा होऊन चिंध्या पांघरून बेघर वनवासी गावभर फिरायला हवा आहे मला. सदाचे भाऊ पक्के आहेत. पैशावर डोळा ठेवून आहेत. वडील आहेत तोवर त्यांचे काही चालणार नाही कदाचित. पण मग ते सदाला नक्की घराबाहेर काढतील. त्याचे वेड तेवढ्या थराला जाईल अशी व्यवस्था मी करीन. तो माणसातून उठेल, स्वतःच्या घराला मुकेल अशी मी काळजी घेईन. मला तेवढा वेळ आहे. माणसाचे आयुष्य लहान असते म्हणून सगळ्या गोष्टींची त्यांना घाई असते. दुःखाची, सुखाची, सुडाची, साऱ्यांचीच. इथे तसे नाही. भरपूर वेळ, ऐसपैस जागा, सगळे काही मोकळे, अनिर्बंध. माझे शरीर फारच कुजले. तेव्हा मी ते एका छोट्याशा अंधाऱ्या खोलीत उतरवून ठेवले. आता ते उंदीर घुशींच्या मालकीचे आहे. त्या शरीराबरोबरच माझी सारी सुखदुःखे मी उतरवून ठेवली आहेत. कितीतरी स्वप्नांना उंदीर घुशी लागल्या आहेत. पण आता मला त्याचे काय? मी आता मोकळा, अगदी मोकळा आहे. शरीराविषयी पाहिल्याने जे काय वाटले तेवढेच. मग मला वाटते ते तसे कुस्तांना पाहून माझी त्याविषयीची आसक्तीच कमी झाली. अखेरीस तर मला त्यापासून सुटल्यासारखे वाटले. कदाचित पूर्वीच्या माझ्या सुखदुःखाच्या कल्पनाही आता बदलल्या असाव्यात. आता वाड्याच्या कुठल्याही कोपऱ्यात मी तरंगत असतो. कधी वाटले तर खिडकीच्या चिंचेच्या झाडावर जातो. रात्री तिथे घुबडांचे सुरेल घू घू ऐकू येते. वटवाघळांचा फडफडाट तर दिवसभर चालू असतो. मला गंमत वाटते. नाही म्हणायला कधी कधी या एकटेपणाचा कंटाळा येतो. बरोबरीचे कोणी असावे असे वाटते. त्याविषयीही मी विचार करून ठेवला आहे. कधी ना कधीतरी मी त्या बिब्याच्या भुवया असलेल्या मुलीला मरायला लावणार आहे. मला ती आवडली आहे आणि नाहीतरी ती सध्या अशी काय सुखात आहे. 18-20 दारिद्र्य, ती म्हातारी चोरटी आजी, पिसलेले हातपाय आणि ते डागाळलेले रूप. कशाला ती जगते आहे? कधीतरी तिची सुटका करायलाच हवी. मला मिळत असलेले सुख तिलाही द्यायला हवे. मग दोघे मिळून चंद्रोदयाच्या वेळी चिंचेवर बसून घुबडांचे संगीत ऐकू. सांगितले तर खोटे वाटेल, पण मी खरेच सुखात आहे. जगून मी जे मिळवणार होतो ते मला मिळालेच आहे. उलट मधली खडतर वर्षे तरी गळली. काय हवे होते मला? बायको, संसार, घर, स्वतःचे घर. आयुष्यातली ती माझी एकमेव महत्त्वाकांक्षा
स्वतःच्या घरात हक्काचे 4 घास खावेत ही. अन्नाचा प्रश्न आता सुटलाच आहे. आणि घर, केवढे मोठे घर आज माझ्या एकट्याच्या मालकीचे आहे. उंदीर, घुशी, वटवागळे यांना मी केवळ औदार्याने त्यात राहू दिले आहे. मी माणूस म्हणून जगत होतो तेव्हा तितकेही औदार्य मला कुणी दाखवले नव्हते. माणसांचे सारेच काही टिचभर. मला राहायला घर मिळाले, त्याची ही अशी हकीकत. कथा आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.